नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं इंडियन मॉम पूनम या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आता बॅक टू रुटीनला सुरुवात झालेली आहे. एवढे दिवस 8 दिवस आम्ही काही शूट केलं नाही, कारण की तळेगाववरून आल्यानंतर 2-3 दिवस मला घरातलंच पसारा वगैरे आवरण्यात गेलं आणि सगळे घरात खूप धूळ वगैरे झाली होती. घरात कोणी नसलं की असंच होतं, धूळ वगैरे होत राहते. तर ते सगळं आवरलं, कपडे वगैरे सगळे छान धुवून जिथलं तिथं ठेवून दिली. आणि नंतर 2-3 दिवसांनी आदिती आजारी पडली. अचानक तिला खूप ताप आला रात्रीचाच. इतका म्हणजे 102 वर तिचा ताप होता. तर 3-4 दिवस तिच्या त्या दुखण्यातच गेले. तेव्हा काही सुचतच नव्हतं शूट करायला वगैरे, कारण तिला खूप ताप आणि डोकं पण दुखायचं तिचं. ती जेवत पण नव्हती नीट, असं होतं तिचं. तर मग डॉक्टरांकडे नेलं तर ते बोलले होते की जर नाही ताप थांबला तर आपल्याला डेंग्यूची टेस्ट करून घ्या म्हटले. डेंग्यूची साथ चालू आहे सगळीकडे, तर ती टेस्ट करून घ्या म्हटले. पण देवाची कृपा, तिचा ताप फायनली 3 दिवस पूर्ण आणि 4थ्या दिवशी असा तिचा ताप थांबला. खोकला, ताप, सर्दी हे सगळं तिला चालू होतं. पाय पण गळून जायचे. म्हणजे आम्हाला भीती वाटली की काय माहिती जर डास वगैरे कुठं चावला असेल, गार्डनला वगैरे खेळायला जायची तर तिकडे कुठं जर चावला असेल तर असं भीती वाटायची. पण नशीब व्हायरल ताप निघाला. तो व्हायरल झालं होतं तिला, कारण आता तिकडचं वातावरण थंड, इकडं आल्यानंतर थोडं गरम, परत थोडं थंड, कधी पाऊस येतोय, कधी ऊन पडतंय, तर ह्याच्यामुळंच तिला झालं होतं. तर आज सकाळच्या जेवणामध्ये पनीर मसाला, चपाती, भाजी बनवलं होतं, है ना अनिकेत? आणि मस्त जेवण वगैरे झालं आमचं दुपारी. मी आदिती आम्ही दोघींनी झोपून घेतलं आणि अनिकेतचा चालला होता अभ्यास. त्याने अभ्यास केला. किती अभ्यास केला आज मग? कोणत्या केला? मॅथ्सच करतो हर काही, दुसरं करायचं ना काही. आणि खूप एन्जॉय केला आहे ना आपण तिकडं तळेगावला. गार्डनला जायचं तिकडं रोज हर्षदा सोबत झोका खेळायला वगैरे. तिथं खरंच वातावरण खूप छान आहे. मुलांना तिथं खूप आवडतं. इथं मुंबईत असं नाही आहे, ते बाहेरच जात नाही. आणि ते तिथं तर अजिबात काय माहिती खेळायला आणि ते खेळ नाही वाटत. तिकडे खेळ वाटतं कसं काय ना. हा, तिकडं असं मोकळं आहे ना, म्हणजे एकदम गाव पण नाही ना, असं सिटी पण नाही, मीडियम छान आहे. मस्त असं छान मोकळं वातावरण वगैरे. तर आम्ही खूप 8 दिवस खूप एन्जॉय केला सगळ्यांनी. खूप धमाल मस्ती, मजा, खाणं पिणं, फिरणं, हे सगळ्या गोष्टी केल्या. गणपती झाले, त्याच्यात आमची पूर्ण गणपतीची सुट्टी तिथेच गेली. ऐका नाही, तुझी नव्हती सुट्टी पण आदितीला होती सुट्टी, तर तिची सुट्टी माझी सुट्टी तिथंच गेली. आम्ही तिकडंच थांबलो होतो. पालेसाहेब एकटेच होते इथं, मग थांबलो, मस्त मजा आली. तर आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि देवाचा दिवा लावायचा आहे. दिवा वगैरे लावून परत संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायची. पण म्हटलं चला आता तुमच्यासोबत बोलूया. सर्व गोष्टी पूर्वपदावर आलेल्या आहेत. आता बॅक टू रुटीन चालू झालेलं आहे. कारण कसं आहे, कुठून जाऊन आलं की, कुठं राहिलं गावाकडे वगैरे जाऊन आलं की घरातलं एकदा आवरल्याशिवाय ते असं बरोबर, म्हणजे घरातलं आवरल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही की जिथल्या तिथं व्यवस्थित आवरलं पाहिजे. म्हणूनच अगोदर सगळं काम करून घेतलं. आता गणपती झाले, आता पितृपक्ष चालू झालेला आहे. निम्मा अर्धा 1 आठवडा झाला असेल पितृ चालू. तर बऱ्याच जणांचे पितृ झाले असतील, काहींची साफसफाई पण चालू झाली असेल. काय करतोय? काय करू बाबा? काय ग? हा, आता कुठं काय, आता टाइम झालाय, राहू दे आता. नको, उद्या तू किती आता, मग तुला गार लागल किती, राहू दे उद्या तू काय. तर चला मंडळी, आता देवाचा दिवा लावून घेते आणि संध्याकाळचं काय नियोजन ते बघते. आता स्वयंपाक वगैरे करायचा आहे.
तर काय बनवावं रे जेवायला? काय बनवायचं मग? काय मस्तपैकी भाजी बनव आणि भाकरी बनव. आणि आपलं दुपारचं पनीर आणि ते त्याचं काय करायचं मग? पनीर पण खाऊया. होय. पनीर, डाळ भात शिल्लक आहे, भेंडीची भाजी पण आहे, खूप सारी आहे. पण आणि ते भेंडी नाही खात, त्याने एक घास पण नाही खाल्ला भेंडीचा. मला आवडत नाही. काय नाही आवडत बरं? चिपचिप लागेल खायला. सुकी भेंडी आहे किती चिपचिप लागत. पण भेंडीला तोंडात खाल्ल्यावर चिपचिपच लागत नाही. भाजी कशी येते? असं आहे होय. त्याला भेंडी केली की त्याला असं काहीतरी दुसरं करायला लागतं. मला पनीर किंवा त्याची आवडतं डाळ कांदा वगैरे असं काहीतरी करावं लागतं. तर पनीर तर आहे थोडंसं, तर बघूया आता. आधी तिने हट्ट धरलाय की उकडीचे मोदक बनव. आता वाजले तर 6:15 वाजत आले, तर आता कधी व्हायचे उकडीचे मोदक काय माहिती बाबा. तर बघते आता तिला विचारून, जर म्हटली तर करायलाच लागते, नाही तर मग उद्या वगैरे करते. रोज 2 दिवसापासून म्हणते मला, पण ते राहून जात आहेत. तर आता बघते आता काय आहे, कसं आहे, काय होतं आहे. उकडीचे मोदक करायला घेतले तर त्याच्यातच माझा 1-1.5 तास तरी जाईल, कारण त्याला टाईमच लागतो उकड काढून वगैरे करायला लागते. आणि हा आणि की तिथं मस्ती करतोय, बॅग उचलतोय आधी तिने बघा. असा असा मस्ती करत राहतो काही ना काहीतरी. बरं आहे, असंच चांगलं वाटत आहे की नाही? मग काय मेमरीज म्हणत असतो, मेमरीज क्रिएट होतात, मेमरीज आहे ना. मग आता जाऊ अभ्यासाला तुम्ही, आम्ही जातो आमच्या कामाला, आहे का नाही? तर चला मंडळी, आता दिवा लावून घेते मी आणि बोलते तुमच्यासोबत नंतर थोड्या वेळा. तर मंडळी, माझा स्वयंपाक वगैरे बनवून झालाय आता आणि बसली हवेला येऊन पुढे. आणि मुलं पाठीमागं आहेत, काय करतायत काय माहिती. आणि इथं पाले साहेब पण बसलेत आता, हे बघा. आणि खातायत शेंगा, भुईमुगाच्या शेंगा आणल्या होत्या काल बाजारातून. मी मार्केटला गेले होते. ओल्याच ना मग, आहे ना, ओल्या शेंगा घेऊन आलते काल मार्केटमधनं. काल मार्केटला गेले होते, ओल्या शेंगा. हा ना, आता मला वाटतं हे पावसाळी भुईमुग 1 वर्षातून खाल्ल्या होईल ग बसा. मग कोणते खायला भेटले आता? गावाकडे आपण हिवऱ्याला गेलो तेव्हा वर्ष झालं ना मग त्याला. मग बसा मे मध्ये असतं, मे जून मध्ये त्यांचा भुईमुग काढला होता ना. भुईमुग काढायला तुम्ही नव्हते, पण शेंगा खाल्ल्या असतं ना वल्ल्या, आम्हाला घ्यायला त्याच्यावर नव्हत्या. बरं जाऊन द्या. मग त्याला मार्केटमध्ये आल्या होत्या शेंगा, 2-4 ठिकाणी होत्या. तर मग घ्यायची इच्छा झाली. 20 रुपये पावशर, 80 रुपये किलो. तर मग मी अर्धा किलो घेऊन आले. म्हटलं चला छान लागत आहे ओल्या खायला, आहे का नाही. माकाचे कणस आणले, शेंगा. तर त्या आज भाजल्या. आता काळ्या रानातल्या शेंगा दिसतात बरं का, लय माती होती, काळी काळी अशी माती होती. तर आता जेवायला घ्यायचंय. शेंगा वय आणावं लागतं, हे एवढ्याच आहे. सगळ्या भाजल्या मी अर्धा किलो. मग आणीन परत. तर साहेबांना उकडलेल्या शेंगा खायच्या आता, मिठातल्या, आहे ना, मीठ टाकून उकडलेल्या. आणि त्यातल्या पण तशाच आवडतात उकडलेल्या. आणि मला भाजलेल्या जास्त आवडतात. आधीची काही नाही, आधी 2 खाते. आणू का नमक? आणि नमक आणि शेंगदाणे खाऊ राहिलेत, मीठ आणि शेंगदाणे पाले साहेब. तर सांगा कोणाला आवडतंय असं. मीठ आणि शेंगदाणे आवडतात ना तुम्हाला? मीठ शेंगदाणे आवडतात. देवपूजा केली आणि तिथंच बसले तो भाजलेल्या शेंगा खायला, आहे ना. तर स्वयंपाक झालेला आहे, ऑलमोस्ट झालायच म्हणजे. पण ना मिरची असती ना अशी कमी तिखटवाली, तर ती टाकली होती मी फ्राय करायला. तर झाली आहे ती पण. पूर्ण तेलात नाही तळत मी, अशीच कमी तेल टाकून झाकण ठेवायचं. आणि 1-2 मिनिटाला ती बघायची, उलटी पालटी करायची. शिजली आता ती. तर मिरची आपली झालेली आहे ही. 2-3च तळल्यात मी. फॅन चालू आहे ना, ते एक्झॉस्ट फॅन, तर त्याचा आवाज येतोय हा. तर 2-3च तळ्यात, कारण मुलं नाही खात आणि आम्ही दोघंच खातो. आणि स्वयंपाक पण झाला आहे, तुम्हाला दाखवून घेते मी पटकन. तर इथं आज बनवली आहे मटकीची भाजी बनवली. मटकी मोड आलेली शिल्लक होती,
तर म्हटलं चला आता तेच बनवते. सुक्की अशी थोडीशी ओलसर भाजी बनवली आहे. खातात मुलं, आधी ती आवडीने खाती. आणि अजून सकाळची आपली पनीर शिल्लक आहे, तर अनिकेत बोलला मी पनीर खाणार आहे. तर हे बघा पनीर पण आहे खूप सारं, त्याचं होऊन जाईल एवढ्यात. थोडीशी मटकी आणि पनीर. हे बघा त्याला पनीरची भाजी खूप आवडती. गरम करते आता ते भाजी जेवायला घेताना. आणि डाळ भात पण आहेच. आणि बनवल्यात भाकरी बनवल्यात, आम्हाला भाकरी आवडतात. भात आहे, संध्याकाळच्या भाकरीच असतात. अनिकेत पण खातो, सगळेच खातात भाकरी. तर भाकरी पण बनवल्या आता 3 आणि एक छोटीशी बनवली. चपाती पण आहे दुपारची जर खायची असेल तर. फुलका एक, चपाती एक आहे. आम्ही दोघं तर भाकरीच खाणार आहे. मी पालवे साहेब. अनिकेत पण भाकरी खातो. आधी तिचं नाही सांगता येत, ती काय करते, कधी चपाती खाते कधी भाकरी. काळ्या मसाल्याची भाजी असेल तर भाकरी खाते, पण असं दुसऱ्या काही भाज्या असेल तर चपाती खाते. तर दोन्ही ऑप्शन ठेवलेत आता. भाकरी पण बनवून ठेवली आहे, खाल्ली तर खाल्ली, नाही खाल्ली तर राहील तशीच. आणि भेंडीची पण थोडीशी शिल्लक आहे, पण आता भेंडी कोण नाही खाणार. एकदम सकाळी बनवलेली आणि इच्छा नाही होती डबल डबल खायला, दुपारी पण खाल्लेली असल्यावर. तर चला आता जेवायला घेते थोड्याच वेळात. मुलं काय करतायत बघूया. चाललंय बाळा? हा युवा सोबत खेळू राहिलंय. इवा काय करते तू? शी इज प्लेइंग. ओ काय दाखवते? काय आहे ते? आ चिप? चिप काय असतं? इवा इवा तू शाळेत जाते का? शाळेत इवा तुझ्या फ्रेंडचं नाव सांग. फ्रेंडचं नाव सांग तुझ्या. आणि काय विचार तिला. व्हॉट इज युअर फ्रेंड्स नेम इवा? इवाना. इवानाच इवाच्या फ्रेंडचं नाव आहे. येस. हा? शी बिलीव्स इन सेल्फ फ्रेंडशिप. हो नाही कुठं घुसतीये बघा. दादा दादा गेला बाहेर, गेला दादा. आणि आधी तिचं काहीतरी लिहिते इथं. इबा बाहेर आहे. आली 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 आली. ठीक आहे, जेवायचं नाही का? जेवायचं. चला ना मग घेऊया आता. हा चला. पालवे साहेब आवाज देतात तिकडून. पुढे एकटेच बसलेत, आम्ही सगळे इकडे आलो पाठीमागे. काय काढायचंय ते वय? आणि हे काढायचंय आधी तिला रिप केज, हाडांचा सापळा आहे ना, सापळा ना काय ते, दीज बोन्स फ्रॉम द रिप केज. ओके बोल. युवा पोयम बोल, एक पोयम. L for tiger. L for tiger and T for Eva. L for Eva. L for काय म्हणते ग ती? कोणती पोयम म्हणते ती? नाही समजत तिची. आणि नुसती घुसतीये खाली. आधी तिचं बघितलंय खाली घुसतायचं, ती जाऊन घुसत असते ना. इवा कुठे गेली? इवा कुठे गेली? समजतं तिला मराठी, तिच्या फ्रेंड्स आहेत मराठी है ना इवा? इवा मराठी समजतं? नाही नाही म्हणती बाबा. मराठी समजतं? हिंदी समजतं का? हिंदी English. Eva, what are you doing? Closing window. हा No closing window. क्लोजिंग विंडो. अच्छा असं म्हणते का ती? Okay. काय? Man is coming, that's why she's closing the window. अच्छा
दया नको बनवू. आई बा आणि आम्हाला दोघीला सेम आठवलं. हा, हा. बाई इवा बाई गंदा इवा गंदा आहे. इवा गंदा आहे. चला पोरांनो जेवण करायला. झालं का दादू ड्रॉइंग? दादू ड्रॉइंग करून देतोय दिदूला. आहे ना आता एवढं जागे तेवढंच बनव. आणि ते मग एवढे छोट्या जागेत कसं काढायला? हा पण होईल आणि घेत मोठं तिथं किती अजून ते लांब लांब त्यांच्या फासोळ्या लांब लांब काढ नाही. हे जे आहेत ना ते जरा हे असं लांब लांब करणार. तुला छोटे छोटे केले ते तर जशी मधमाशी दिसायला लागली. पप्पाला येईन भारी करता. आणि त्याची ड्रॉइंग फेल झाली. Which standard you are? Which standard you are? Which standard? Which standard are you studying? नर्सरी. Which standard are you studying? What is your division? Nursery. टीचरचं नाव विचार तिला. What's your teacher's name? कोण? कोणती कोणती टीचर? परत विचार. टीचर ती बघ मम्मा बघतीये तुझी. मम्मा बघतीये. See your mama has come. She's saying let's go. Let's go. Mama is gone. Mama went to mall. Shopping. Uncle is gone. तब तक you go also. Uncle gone. See uncle is gone. See go. You just go run. Go. You are home. मस्ती करतोय अनिकेत तिच्यासोबत आहे ना. तिची भाषा मला समजतच नाही. काही थोडे थोडे शब्द समजत आहेत. तिला थोडा पण समजलं आपल्या. हा तिला विचारलं होतं व्हॉट इज युअर नेम ते पण तिने लई वेळ नंतर सांगितलं इवाना. हा परत विचार बरं बघू सांगतो. व्हॉट इज युअर नेम? सांगितलं ना. आता सांगितलं. तिच्या बाळाचं नाव विचार त्या छोट्या. What's the baby's name? काय? आयरा. 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 अंधार. मला मंडळी आता जेवायला घेते मी. जेवण करून घेते आणि नंतर मग कंटिन्यू करते. कसे बघते दोघ जण. हा. हा दीदी 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 दीदी. ओ बरोबर. हा. तर मंडळी आता जेवण वगैरे सगळं झालंय. किचन कट्टा वगैरे सगळं आवरलंय. भांडी वगैरे धुवून ठेवली आणि सगळं झालंय. आता झोपायचं आहे. परंतु म्हटलं व्हिडिओचा एंड नाही केला तर व्हिडिओचा एंड करूया. तर आता वाजता येतं 11 वाजलेत बराबर. 11 वाजून 2-3 मिनटं झालेत. आणि माझं आता 11 वाजेपर्यंत चालतं. आणि आत्तापर्यंत टी व्ही बघत होती. आणि आता दोघं पण टी व्ही बघत होते. गाणे ऐकत होते टी व्हीला. आणि आता घेतली बॅग भरायला. किती वेळची ओरडती अगं बॅग भर. का पळती ग आता? हां तर गेली पाठीमागं बुक्स आणायला. तिचे उद्याचे जे पिरियड्स आहेत शाळेमधले तर त्याचे बुक्स आणायला गेली. बॅग भरतीये पण ती तिचीच बॅग भरते रोज. मी काय बॅग वगैरे आता तिची भरत नाही.
तर मला आता ते तिच्या लक्षात आलं आहे तर ती व्यवस्थित भरते आता बऱ्याच दिवसाची म्हणजे 3, 4, 5वीपासून ती बॅग भरती. लवकर शिकली बॅग भरायला ती. मी काय बॅगेचं बघत नाही, ती व्यवस्थित सगळं तिचं भरते. तर चला असा होता आजचा दिवस. तर चला मंडळी, हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मस्त मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय. हां कर, बाय कराय. Bye.